मैदानावर सर्वजण मेहनत घेत आहेत आणि मेहनतीतून साकारलेले हे या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी घसाघूच्या माध्यमातून केलं गेलंय। युट्यूब लाईव्ह आहे, आपल्या सर्वांना या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून सामने घरी बसल्या सुद्धा बघू शकता आपण। आणि या ठिकाणी अतिशय चांगलं असं भव्य दिव्य आयोजन साकारले गेले। विनोददादा मात्र त्यांच्या पाठीशी प्रबळ असे खंड या ठिकाणी उभे असताना या घसाघोशी प्रीमियर लीगचं महत्व अतिशय जास्त या खुट्टेगावामध्ये वाढलं गेलं, कारण सर्व गोट्टेगावाच्या नजरा या डीपीएलच्या या करंडकावर येऊन टेपलेल्या आहेत। कारण आपण पाहतो आपल्या समोर ज्या करंडक लागले गेले अक्षरशः नाईट टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा एवढे मोठे करंडक एवढ्या महत्वाचे किमतीचे आपल्याला जे करंडक पाहायला मिळतात तसे ते करंडक या ठिकाणी विनोददादा म्हात्रे यांनी आयोजित केले। या ठिकाणी किरण म्हात्रे सुद्धा सन्माननीय म्हात्रे या ठिकाणी सकाळीपासून आपण पाहतो सर्व घसाघोशी गावचे सर्व जे सपोर्टर आहेत, जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते या घसाघोशी प्रीमियर लीग साठी कार्य करत आहेत। एकीकडे जर पाहिलं आपण तर घसाघोशी प्रीमियर लीग साठी आपल्या या खुट्टेगाव म्हटलं की कला आणि गुणांची खाण, सकाळी उठल्यापासून या ठिकाणी ध्वनी उमटला गेला, गाणं लागलं गेलं घसाघोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून। घसाघोशी प्रीमियर लीगचं नाव या खुट्टेगावामध्ये गाजलं गेलं। तर या ठिकाणी चंद्रकांत म्हात्रे सुद्धा आहेत, या गीताचे गायक आहेत। अतिशय चांगलं गाणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी गायलं गेलं, अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजन केलं जातंय। खरोखर आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद देऊन आपल्या सर्वांना की आपण या खुट्टेगावामध्ये ही प्रीमियर लीग अतिशय महत्वाची मोठी प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतो खुट्टेगावाचे या ठिकाणी घसाघोशीमधले आपले साथी समालोचक चेतन पाटील या ठिकाणी या शृंखलेमध्ये खेळताना दिसत आहेत। खरोखर शुभेच्छा असतील चेतन पाटील आपल्याला। सामन्यानंतर चला मैदानावर क्षेत्ररक्षण त्वरित लावायच्या पंचांना सूचना दिली जाते या ठिकाणी, कारण बराच उशीर झाला, बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत, 2 दिवस आपल्याला ही प्रीमियर लीग हुडकायची आहे, त्यामुळे सर्वांनी फास्ट करायचं आहे, थोडासा वेळ वाचवायचा आहे आपला। या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात उतरली गेली। संजय म्हात्रे स्ट्राईकला असणारा एक कर्णधार संघाचा, नितेश भगत या ठिकाणी न स्ट्राईकला आहेत, दोन्ही सलामीवीर चरबोली मैदानात उतरताना दिसतोय। लायन्स संघ डीपीएसला प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। या ठिकाणी संजय म्हात्रे कर्णधार सलामीला, पंचांचा इशारा हिरवा कंदील येतोय, सामन्याला सुरुवात होते। सलामीचा गोलंदाज सरसेनापती असणार आहे सिद्धेश या ठिकाणी जय शिवराय ग्रुपचा। नक्कीच या ठिकाणी प्रशंसा श्री गणेश केल्या जाते, सुरुवात केली जाते। पहिल्या चेंडूवर स्वार असणार काय करतो संघासाठी समोर आक्रमक खोपटे संघाचा तारणहार, पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू असणार आहे आणि या ठिकाणी काय लढलंय मैदानावर, कलात्मक दृष्ट्या या ठिकाणी मैदानावर संजय म्हात्रे जातात तंबूच्या विसाव्याला। मैदानावर अतिशय जागी गोलंदाजी संजय म्हात्रे चौकार मारतात की काय, परंतु काय घडलं अतिशय कलात्मक दृष्ट्या या ठिकाणी नाटकीय चेंडू झाला। पहिल्या चेंडूला बॅट लागली संजय म्हात्रेची, चेंडू आदलला स्टंपवर, बाद होतात, पहिला विकेट, पहिला गडी बाद संजय म्हात्रे। या ठिकाणी आमच्या सीएचे आदरणीय रत्नाकर म्हात्रे या ठिकाणी सामना बघण्यासाठी आलेले आहे, ते शृंखलेसाठी फ्रान्सिस शिपिंग
रत्नाकर नाईक यांचं आम्ही स्वागत करत आहोत. या ठिकाणी राज मात्र यांच्या पवित्र शुभ असते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्कृष्ट सन्मान करत आहोत. रत्नाकर नाईक फ्रान्सिस शिपिंगचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला तर दंडित करतील. चेंडू नंतर घोषित केलाय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू चेतन पाटील यांनी चांगली या ठिकाणी एसटी रक्षण केलं गेलं, परंतु या ठिकाणी अव्हांतर धावसंख्येने संघ बसतोय. बिनबाद एक बाद एकच्या घरामध्ये. सिद्धेश टाकला चेंडू पुन्हा एकदा अकटपणे चेंडू टाकला गेला. उचली घेतली होती चेंडू स्टंप हिट करण्याचा प्रयत्न. धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी. रनआउटचा चान्स होता परंतु नाही. या ठिकाणी सिद्धेशला काही स्टंप टिपता आला. या ठिकाणी सुस्थितीमध्ये फलंदाज संघ पोहोचतोय. एक बाद दोनच्या घरात. आता मात्र धावसंख्या मोठी उभारली वगैरे आपण पाहतो. हवेचा झोत जर पाहिला तर फलंदाजाला पोहोचतो आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये 65 ते 66 धावा, प्रति सामन्यामध्ये 60च्या सरासरी धावसंख्या झालेल्या आहेत. त्यामुळे जर आपल्याला धावसंख्या उभारायची असेल तर 50 ते 60 धाव उभाराव्या लागतील तरच हा चांगला टार्गेट होऊ शकतो. आता मात्र ब्लॉकवर चेंडू टाकला गेला. क्रिकेटला ब्रह्मास्त्र या ठिकाणी उपयोग केला गेला आहे. एक धावमध्ये समाधान मानलं लागतंय फलंदाज नितेश याला. आता मग फलंदाज आहे नितेश, परंतु बघा काय गोलंदाजी करतो सिद्धेश. अक्षरशः गोलंदाज तालावर नाचवताना दिसत आहे या दोन्ही फलंदाजांना. प्रति चेंडू मागे धावसंख्येसाठी मात्र इथं शोध घ्यावा लागतो फटक्याचा. पंचांचा इशारा दंडित केला जाईल. बीमार चेंडू फेकला गेलाय. फ्री हिट असणारा या चेंडूवर नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नक्की दंडित केला जातोय सिद्धेशला. हा चेंडू खराब चेंडू, बीमर चेंडू, फ्री हिट असणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी येते फलंदाजाला. बघूया काय करतोय फलंदाज असणार आहे संदीप. या चेंडूवर मुक्त फटका, मोठा फटका खेळावा लागेल. सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते. गुडले स्पॉटवर चेंडू आदळल्यानंतर झपकन आतमध्ये येतो. चेंडू यष्टीरक्षकाने सुस्थितीमध्ये पकडला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. सिद्धेशच्या माध्यमातून नो बॉल टाकला होता परंतु भरपाई करताना दिसत होते मात्र सिद्धेश. पुन्हा एकदा सिद्धेश संदीपसाठी शक्ती चेंडू टाकला होता. फायनलीच्या दिशेने चेंडू पटकावला. चेंडू जाते वन बॉल्स. षटकार असणार आहे. सीमारेषे असणार. महाराजांचे ध्वनिपीठ या ठिकाणी वाजली जाते. कान हे वाजवावी. 350 वर्षांचा अंधकार लोटला गेला होता आणि जिजाऊ मातेने आई जगदंबेच्या पायांवर साखर घातलं घेतं होतं. नरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांची कल्पक बुद्धिमत्तेने आपल्या थोर पराक्रमाने या महाराष्ट्राचे भूमी पतित पावन झाले होते. त्यांच्या घोर दौडीपुढे या सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले होते. झाले बहु होतीलही बहु परंतु या समहा मृत्यूला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. तो शौर्यातील एक क्षण दे, तो तेजातील एक किरण दे, तुझ्या जीवनातला एक अंश दे. अशा आमच्या शिवछत्रपती महाराजांची या ठिकाणी ध्वनिपीठ वाजली गेली. इतिहास सांगतोय काय करून गेलेत, स्वराज्य स्थापन करून गेलेत. आपल्या मराठ्यांना सुसंस्कृतपणे सुस्थितीमध्ये या ठिकाणी जगण्याचा अधिकार देऊन गेलेत माझे छत्रपती शिवाजी महाराज. चला ओली मैदानाकडे पहिलं षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या धावपटलावर लागली गेली. संजय मात्रेसारखा एक आक्रमक फलंदाज तंबूच्या विसाव्याला गेला आहे. या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचे म्हणजे क्रमांकाचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतो गोलंदाज असणार आहे प्रथमेश. बघा शरीरयष्टी पाहिली तर क्रिकेटला साजेशी दिसत नाही परंतु काय त्याचं मनोधैर्य असणार आहे. तर दुसरी गोलंदाजी दुसरं षटक घेऊन या फलंदाज पहिल्या फलीतील फलंदाजांना या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय मैदानात. नक्कीच या ठिकाणी कर्णधाराने विश्वास टाकलाय गोलंदाजावर. संपादन करील कारण नवोदित गोलंदाजांचा या ठिकाणी शोध म्हणजेच ही प्रीमियर लीग. पहिला चेंडू जोडून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉकवर केला होता
या ठिकाणी एक धाव बोलून काढली, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चेंडू अडवला गेला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली जाते. या चेंडूवर मिळतील 3 धावा. चांगली रनिंग बिटिंग पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चित्राच्या झपलाने धावताना दिसतात, कारण या चेंडूवर थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल झाले होते आणि त्याचा फायदा उठवतात. 3 धावांमध्ये रूपांतर केलं होतं. परंतु गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली, कारण चेंडू फेकला गेला होता, चांगला चेंडू फेकला गेला होता. दुसरा चेंडू अक्षरशः अतिशय सुंदर, परंतु थोडासा दिशाहीन होतो, ऑफस्टँड सोडून जातोय. चेंडू पंचदंडित करतील. फास्ट चेंडू फेकला होता, अवांतर चेंडू वाईड चेंडू मध्ये रूपांतर होतं. एक धाव संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. संघ पोहोचतो 14च्या घरामध्ये. एक बाद 14, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र पुन्हा एकदा लेगस्टम्प सोडून जाणारा चेंडू पंचदंडित करतील. खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. अवांतर धावसंख्येने संघ पोहोचतो 15च्या घरामध्ये. नक्कीच थांबावं लागेल, रोखावं लागेल धावसंख्येला. कारण आपल्या ह्या जर मैदानावर जर पाहिलं तर 60 ते 65 धावांचा उद्दिष्ट होते आणि असं असताना जर अवांतर धावसंख्या जास्तीत जास्त दिल्या तर ते आपल्याला भुर्दंड बसेल. पुन्हा पुढच्या सत्रामध्ये आपल्याला खेळायचं आहे, त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. आता मात्र बदली एसटी उकडली जाते. काय चेंडू फेकला गेला, जादूबाई गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. गोलंदाज असणार आहे प्रथमेश मॅन फ्रॉम घासाघाशी, डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आपण नाही गेले तरी चालेल, अडचण असेल घरी बसा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनामध्ये विचारांनी जिवंत ठेवा. स्त्रीच नव्हे, मुलगीच नव्हे, तर समोर येणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रेम वाटल्याशिवाय राहणार नाही. असे माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात फक्त ठेवा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त हे झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. चला मैदानाकडे काय गोलंदाजी जादूबाई केली जाते. या ठिकाणी अतिशय सुरेख गोलंदाजी, 2 अवांतर चेंडू फेकले गेले असले तरी बघा ह्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजांनी प्रभावित केले सर्व प्रेक्षकांना. जयेंद्र फटका मारला गेला, मिडविकेट क्षेत्र मात्र फाडून चेंडू जाते सीमा पार. षटकार डीजे. या ठिकाणी बघा जयेंद्रसाठी बक्षीस लागलं गेलं. षटकाराची जर हॅट्रिक मारली तर या ठिकाणी विनोद मात्र याच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जयेंद्रला. या ठिकाणी सुवर्ण संधी. षटकाराची जर हॅट्रिक मारली तर आमचे सन्माननीय विनोद मात्र यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी षटकार मारलं गेलं पाहूया. पुढचा चेंडू शॉर्टपिच असणार आहे, हवेमध्ये चेंडू असणार आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल जमिनीला दान केलं जातं. सहज झेल होता, परंतु या ठिकाणी प्रथमेशच्या गोलंदाजीवर दुसरी सफलता मिळता राहते. या ठिकाणी जीवनदान मिळते जयेंद्रला. नक्कीच या ठिकाणी जयेंद्र या जीवनाचा फायदा उचलतोय की नाही आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी प्रथमेश चांगली गोलंदाजी करतो. जरी एक षटकार मारला गेला असला तरी दुसरी सफलता मिळवली होती, परंतु झेल जमिनीला दान होतोय. आता मात्र चांगला चेंडू फेकतोय, गुडले स्पॉटवरून चेंडू झपकनात येतोय. यष्टीरक्षक सुस्थितीमध्ये चेंडू पकडतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते.
या ठिकाणी राजचंद्रवर कोणती धाव मिळणार आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसते प्रथमेश. काय गोलंदाजी करतो. चांगल्या फलीतील दोन फलंदाज खेळत असताना, चांगले फलंदाज खेळत असताना अशी गोलंदाजी करणे या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चांगल्या गोलंदाजाचं लक्षण पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं हा स्टोप उडवला जातोय. काय गोलंदाजी, जादूमय गोलंदाजी केली जाते. आता जर हा जर एक झेल झाला असता तर 3 सफलता मिळाली असतं. वाजव डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी गीत वाजवलं जातोय डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे मास्टर. जर आपल्याकडे संभाजी महाराजांचं गीत असेल तर ते सुद्धा वाजवलं जावं. कारण कालचा दिवस आपण पाहतो या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कालचा दिवस नक्कीच हा महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती. आम्ही नक्कीच दुःख वर्तवतो. एक संधी माझ्या शिवाजी महाराजांना देवा तू दिली होतीस. जर संभाजी महाराजांना एक संधी अशी आग्रह होऊन सुटण्याची शिवाजी महाराजांना जशी संधी दिली होतीस तशी संभाजी महाराजांना एक संधी दिली असतीस तर आज नक्कीच आम्ही मराठी म्हणू शकतो. दिल्लीचं तत्व ते औरंग्याला फाडून ते दिल्लीचं तत्व महाराष्ट्राच्या रायगडाच्या पायथ्याशी आपटलं असतं असा माझा छत्रपती शंभू महाराज होता. परंतु देवाने एक संधी दिली नाही जशी शिवाजी महाराजांनी दिली. तर नक्कीच हा काला दिवस काल आपण या ठिकाणी दुःख वर्तवलं गेलं होतं. कालच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी नवीन गोलंदाज प्रणय शाटीत चेंडू टाकला होता परंतु पुरेसा फायदा उचलता येत नाही. फायनलीच्या दिशेने कार्पेटच्या साईडने चेंडू जातोय. सीमारेषे लगत चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन गोलंदाज प्रणय. स्पेलिंगच्या दिशेने चेंडू ढकललाय. कापेटच्या साईडने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धाव प्रति चेंडू मागे 2 धावांची या ठिकाणी मोबदला मिळवला जातो. प्रति चेंडूवर 2 धावा. धावसंख्या होते 27. 3 बाद 27 अशी धावसंख्या धावपलकावर तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असणार आहे. शॉर्टपी चेंडू जोरदार मारलाय. स्पेलिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक असणार आहे. झेल टिपला गेलाय या ठिकाणी. पहिल्याच्या दिशेने त्या ठिकाणी रोहित आहे. चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय रोहितच्या माध्यमातून आणि सफलता मिळते या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानात उतरतो खेळण्यासाठी तो म्हणजेच प्रशांत म्हात्रे बीके. बघूया एका बाजूला जर आपण पाहिलं तर उंच पुरा असा फलंदाज जर चेंडू या ठिकाणी बॅटमध्ये आला पंचांकडून दाद मागली होती वाईटच्या पंचांनी दाद फेटाळून काढली. या ठिकाणी सुस्थितीमध्ये चेंडू निर्धाव फेकला गेलाय. या ठिकाणी फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असणार आहे तो. बाला मी म्हटलं होतं चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर सर्वात लांब षटकाराची नोंद होऊ शकते. खरोखर सगळ्यात लांब षटकाराची नोंद झाली या ठिकाणी. मेगा 6 ह्यूज 6
tremendous, fantabulously fantastic षटकार. भगवान डिजिटल स्टोर या ठिकाणी अनंत पंचांनी बाजू उचलली, दंडित केलं गोलंदाजाला. या ठिकाणी बघा मी म्हटलं मनोबल या ठिकाणी खच्चीकरण गोलंदाजा चेंडूवर षटकार आल्यानंतर या ठिकाणी नंतर सोड मारा माध्यमातून फेकला गेला. चौथी धाकल्कावर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते. ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलाय. अवांतर धावसंख्येने संघ पोहोचते आता मात्र 35च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या आता मात्र होताना दिसत आहे. बाला खेळतोय काही षटकार मारला गेला होता. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याच्या शोधामध्ये फटका फसला जातोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. षटकाची समाप्ती होते. तिसरे षटक संपलं गेले. धावसंख्या धावफलकावर होत होती मात्र 35. या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारली गेली. आपण जर पाहिलं तर मला वाटलं होतं पहिलं षटक संपलं दुसरं षटक चालू असताना या शृंखलेतील लो स्कोर होतोय की काय, परंतु नाही. या षटकामध्ये बाला याने षटकार मारला आणि धावसंख्येला चांगला आकार आणला आणि धावसंख्या देऊन ठेवली ती मात्र 35 या धावसंख्या. नक्कीच शेवटचं षटक अनागारीचं षटक निर्वाणीचं षटक असणार आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. एक चांगलं टार्गेट एक चांगलं लक्ष जर विरुद्ध टीमसाठी ठेवायचं असेल, विरुद्ध समोर ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील या षटकामध्ये. आणि बघू काय करतो नवीन गोलंदाजाच्या उंबरठ्यावर असणार आहे तो मात्र त्या ठिकाणी विवरण सांगतो. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावसंख्या उभारल्या गेल्या. ठीक आहे. या ठिकाणी बक्षीस आले प्रशांत मात्र यासाठी बीके साठी. जर षटकार मारला तर जितेंद्र भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. बघूया षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन गोलंदाज सुमित शॉर्टी चेंडू जोरदार मारला. चेंडू फायलेच्या दिशेने चेंडू जातो सीमा पार चौकार. डी मास्टर एक वीर आहे. आमच्या आगरी कोली समाजाचं या ठिकाणी आराध्य दैवत. का नाही खरोखर आठवड्याचा रविवार उगवला की असं वाटतंय कारल्याला जावं आई मातेच्या दर्शनासाठी. असं आपल्या आगरी कोली समाजातील सर्वांचे आराध्य दैवत एकविराईचं गाणं वाजवलं जातं या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरठ्यावर असणार आहे संगीत. समोर गोलंदाज बीके. बघूया चौकार मारताय. आता मात्र षटकाराच्या शोधात पुन्हा एकदा स्टेट टू ड्राईव्ह गेलाय. बघूया स्टेट टू बॉलर चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडूवर आला महेश चेंडूला आढळतोय. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या मात्र 41 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. शेवटचा हाणामारी षटकारासाठी बक्षीस लागलं गेलंय परंतु चौकारच आलाय अजूनपर्यंत. बीके षटकार मारतोय की काय बघूया. महेश असणार आहे घेल खाली आणि मात्र या ठिकाणी प्रशांत बाद होतो. जितेंद्र भगत यांनी लावलेलं बक्षीस राहते डीजी मास्टर.
त्यावेळी आपण ड्रिंक घेऊन जायचे. कारण संजय म्हात्रेसाठी त्यांचे मित्र या ठिकाणी ड्रिंक घेऊन आले. इकडे महादेव म्हात्रे आणि बाबा जयराम ठाकूर दिसतात. ते 2 षटकानंतर त्याच्या टीमला ड्रिंक घेऊन जाणार आहेत. त्यानंतर कैलास ज्या टीम मध्ये आहे, आपलं हॉटेलचा मालक आमियावरच्या, त्याच्या टीमला सुद्धा ड्रिंक त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्या ठिकाणी 2 षटकांनंतर आपल्याला संधी दिली जाईल ड्रिंक घेऊन जायची. धन्यवाद महादेव म्हात्रे आणि जयराम ठाकूर. या दरम्यान डीपीएल टायगर्सचे यथार्थ आणि यशिका स्पोर्ट्स संघाच्या कर्णधार विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचा तर घेऊन जाईल मैदानाकडे जबरदस्त सामना पुढे काढून ठेवला. विजयासाठी 46 धावांचा अफान आहे आणि अफानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानामध्ये येताना दिसतंय. अजय शिवराय संघाची लगेचच सामना स्पीडअप करूया. पंचांना देखील विनंती, अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य करा. दादा हेमंत म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचा. तर सगळ्या मैदानाकडे जिथं 46 धावांची आवश्यकता आहे आणि चालना लागलीच चालू करूयात. आपण स्ट्रायकर फलंदाज असेल वीरेंद्र, तर नाश्ता फलंदाज आहे सिद्धेश. तर स्ट्रायकर गोलंदाज आहे डीपीएल संघाचा नितेश. नितेश करतो की चांगली क्षमता आहे आणि नितेश चांगले तेच करणार चेंडू टाकू शकतोय. खरं तर धावा कमी आहे, तो धावांचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज तेवढ्या ताकदीचे फलंदाज असतात. वीरेंद्र स्ट्रायकरकडे नाश्ता सिद्धेश आहे. पहिला स्ट्रायकर गोलंदाज नितेश भगत. फुलतो डिलिव्हरी टाकला गेला, सापला रचला गेला, चेंडू पकडला जाईल का? चेंडू वाजवून झाला नाहीये. चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. कॅच सोडल्यावर कॅच जर सोडली गेली तर डॉल साबण तिथं डिक्लेअर केला गेलाय, आयोजकांच्या वतीने दिला जाईल. हे एक अनोखं बक्षीस आहे. काय त्याच्यावरचं कारण आहे ते आपल्याला लगेच समजेल. या सगळ्या मैदानाकडे नितेश ब्लॉकवर चेंडू करून गेला, पायांच्या बोटाला चेंडूला चेंडू टाकला गेला वीरेंद्रसाठी आणि चेंडूचा बद्दल निर्धार. 2 चेंडू आणि 2च धावा खर्च झाल्या. खरं तर हा झेल पहिल्या चेंडून पकडला गेला असता तर वीरेंद्रनासारखा एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला असता. या दरम्यान तिसरा चेंडू वाईट गोपनी सर्व्हिस केली. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल का? अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण, अफलातून दर्जाचा थ्रो पर्यंत क्लोज मध्ये येईल. तत्पूर्वी 2 धावा सहजगत पूर्ण झाल्या गेल्या. 2 धावांनी संघ पुढे सरसावला. संघ मात्र बसलाय बिनबाद 4च्या घरात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नितेशच्या माध्यमातून वीरेंद्र देखील सिंगल डबे धावा घेताना दिसतोय. विजयी लक्ष काय मोठं नाहीये म्हणून सिंगल डबे धावांना देखील महत्व देताना दिसतोय आणि सिद्धेश देखील त्याला योग्य साथ देताना दिसतोय. नितेश भगत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज झाला. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. तो फलंदाज सज्ज असणार आहे वीरेंद्र. सुपर फटका केला गेला क्रिकेटच्या परिभाषेतील. हा देखणा फटका बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 धावेचा रत्न दुसऱ्या धावेत आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा संघ पुढे सरसावला. माझे स्कोर मित्र सांगतायत धावा पटलावर देताना दिसत आहेत. तब्बल 6 धावा. बिनबाद 6 अशी सावध परंतु संत सुरुवात मोठमोठी मारायची गरज नाही आहे. परंतु चांगले इथे चेंडू टाकताना दिसतोय नितेश भगत देखील. लवकर चेंडू पुन्हा एकदा करून काढला. सत्तर मारला चेंडूला आजपर्यंत चेंडूला फील केलं जाईल. खरा दर्जाचं गच्चा क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि या 2 धावांच्या रूपात 3ऱ्या धावेमध्ये होताना दिसत आहे. खरा दर्जाचं क्षेत्ररक्षण, खरा दर्जाचा थ्रो बघायला मिळतोय. 6 बाद आणि 5 अशा 3 धावा मिळतील. या 3 धावांनी माझे स्कोर मित्र सांगतायत 9 धावा दाखवतला होताना दिसत आहेत. खरं तर गोलंदाजांचं संरक्षण करायचं आहे. तुमच्याकडे फार मोठी धावसंख्या नाहीये आणि या धावा जर तुम्हाला संरक्षित करायचे असतील तर गोलंदाजांना नक्कीच तुम्हाला संरक्षित करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एक ऍडव्हान्टेज घ्यावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करून. सुपर फटका. जबरदस्त एक चांगला प्रयत्न होता.
परंतु चेंडू अलगद हाताला निसटून बाहेर पडला तर तो एक धाव नक्कीच पूर्ण झाली. हितेशला मिळतोय जीवदान, तो चांगला प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. खरं तर हा चेंडू सीमा पार देखील जाऊ शकला असता. आपल्या संघासाठी का होईना 3 धाव वाचवण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, अर्थात क्षेत्ररक्षक आहे संदीपजी भगत. नक्कीच पाठ थोपून त्याला सांगितलं जातं. खरं तर तू 3 धाव आपल्या संघासाठी वाचवल्यास, त्यामुळे तुझा हार्दिक आभार. खरं तर मुंबईला कामानिमित्त स्थायिक आहेत, परंतु केवळ आपल्या डीपीएल साठी का होईना आज मैदानामध्ये इथं वावर त्यांचा दिसतोय. सामना स्पीडअप करूया. पंचांना देखील विनंती आहे. या दरम्यान आमच्या समोर विजय भगत आणि रवी भगत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेले. खरं तर विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे, परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 10. आता उर्वरित 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा आणि पहिला झेल ज्या क्षेत्ररक्षकाने सोडला होता तोच मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, अर्थात असणारा प्रशांत. मग अशी चांगली फलंदाजी देखील केली, चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये होता, सिंगल धावा देखील कव्हर केल्या होत्या आणि तोच मात्र गोलंदाज प्रशांत सज्ज झालाय. आता मात्र सिद्धेश देखील सिद्ध झालाय. सिद्धेश काय करते देखील बघणं गरजेचं असतं. 18 चेंडू 36 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये तुम्हाला 2 धावा करावायच्या आहेत. संजय मात्रेचा अर्थात डीपी लायन्स खेळताना दिसतोय. याच्यानंतरचा सामना असेल डीपी टायगर्स वर्सेस यथार्थ आणि यशिका स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंतीचा दुसरा पुकार असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. या दरम्यान 18 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे. यथार्थ यशिका वर्सेस डीपीएल टायगर्स. डीपी टायगर्स संघाच्या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल, अर्थात गोट्या आहे एका बाजूला यथार्थ यशिका स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला राज मात्रे आहे डीपीएल टायगर्स संघाचा संघ आहे. सगळ्या मैदानाकडे अनिल ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. तर ज्युनियर राज मात्र देखील तिथे जाताना दिसत आहे. पहिला चेंडू, हा जबरदस्त फटका, देखणा फटका, मात्र संजय मात्र झटकन चेंडू येतोय. प्रचंड तो खराब दर्जाचा थ्रो बघायला मिळतोय आणि या 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या गेल्या. हा डायरेक्ट हिट पहिल्या अगोदर गेला असता तर काही प्रयत्न झाला असता, परंतु तत्पूर्वी वीरेंद्र सहजगत्या डेंजर एंडकडे धावत होता. पोच झाला गेलाय, टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय आणि 2 धावा मिळतील. या 2 धावांनी संघ मात्र पुरस्कार सवला. 12 धावा पटलावर येताना दिसत आहेत. विजयासाठी अजून धावा करावायच्या आहेत 34. या दरम्यान यथार्थ यशिका स्पोर्ट्स संघाचा कर्णधार प्रसाद, तर दुसऱ्या बाजूला राज मात्रे आणि ज्युनियर राज मात्रे तिथे दिसत आहे. आनंद ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होताना दिसतोय. निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय यथार्थ आणि यशिका स्पोर्ट्स संघाला. जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत कळवायचा. प्रशांत पुन्हा एकदा पुलट्या डिलिव्हरी, चेंडूला दिशा गेली, चेंडू सीमा रेषेबाहेर 1 बाउन्स. मला वाटतं सीमा रेषेबाहेर आहे. षटकार, चौकार आहे की षटकार? षटकार आहे. लक्षात आहे ती बाहेर आहे ना, म्हणून पट्टी लक्षात आहे. या षटकाराने नक्कीच सिद्ध झाला. आक्रमक फलंदाजीसाठी सिद्ध झालाय. तरी सांगून गेलाय की मला आता थांबून चालणार नाही आहे. संघाच्या विजयामध्ये माझं योगदान महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशांतवर हल्ले ठरवले जात आहेत. पहिला वार केला गेला, मात्र प्रतिवार देखील गोलंदाजाने करणं गरजेचं असताना विकेट संपादित करावी लागेल. परंतु सामना रचला गेला. झेल होईल का? झेल होईल का? नो मॅच नंबर चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावा सहज बेसावध होता वीरेंद्र आणि त्याला परतावं लागेल. डायरेक्ट हिट केलं आहे आणि देवानंद पाटील यांच्या वतीने त्यांना बाद धावचीच्या दरम्यान बाद घोषित केलं गेलं आहे.
डाव उधळण्यासाठी खरं तर प्रत्येक इथं क्षेत्ररक्षक सज्ज आहे, हे देखील विसरून चालणार नाही या फलंदाजांना. हा बेसावतपणाला घातक सिद्ध होईल का? काय घडेल मैदानामध्ये? विकेट संपादित केली गेली. कैलासवासी अनंत गन्नाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार कियान ठाकूर याचकडून ही स्पोर्ट सायकल आम्हाला प्रदान करण्यात आली. त्यांचं देखील मनापासून आभार मानेन. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे सामने कव्हर अप केले जात आहेत आणि खरे तर ग्लोबलायझेशन आलं आणि नक्कीच फलंदाज गोलंदाजांना नक्कीच रमेश काशीनाथ ठाकूर बानपाडा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचा. या दरम्यान सीमार असे बाहेर चेंडू गेलाय. चेंडू पेटील 4 धावा. संजय मात्रे यांचं गच्चा दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. म्हटलं तर तो वावगं ठरणार नाही आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही चढा अजूनही सामना आहे. जय शिवराय संघाचा सिद्धेश्वरपर्यंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत सामन्याचा निकाल स्पष्ट देखील तो करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला संजय दादा मात्र आता कोणाकडे षटक सोपवेल हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. 12 चेंडूचा खेळ आहे आणि प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने खेळ करायचा आहे. तर जाऊया मैदानाकडे जिथे जबरदस्त सामना आपल्या पुढे आणून ठेवलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी करावायचे आहेत 20 धावा. टीम मिटिंग लागू नका, लागलीच तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, तर अजूनही आम्हाला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. बारा चेंडू 20 धावांची गरज आहे.
खरं तर तिसरं षटक सोपवलं गेलंय. गोलंदाज अतुल म्हात्रे 40+ हा गोलंदाज आज मात्र डीपीएल साठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. अर्थात अतुल म्हात्रे सज्ज झालाय. संजय म्हात्रे यांचे मोठे बंधुराज आहेत. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. खेळण्यासाठी सिद्धेश सिद्ध झालाय. दुसऱ्या बाजूला फलंदाज असणार आहे सुमित. सिद्धेश पुन्हा एकदा पहिला चेंडू अतुल म्हात्रेचा. कट केल्या चेंडूला मला वाटतं बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला दिसतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चेंडूला इथं निर्धाव. बॅटला चाटून गेलेला चेंडू पकडला गेला फरम्यांच्या दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. उर्वरित 11 चेंडू आणि करावायच्या आहेत 20 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. निर्णायक विजयासाठी 20 धावा करावायच्या आहेत जय शिवराय संघाला. पुढचा चेंडू बी मार टाकला गेलाय. हरिपर पंचांच्या वतीनं दंडित केलं गेलं. चेंडू घासत चालत पुसत सीमा दिशा काढली गेली. 4+1 5 धावा मिळतील आणि फ्री हिट ऑन असणार आहे. नऊ धावांची केवळ गरज असणार आहे. 11 धावा करकचून वसुली केली गेली. सिद्धेश जोपर्यंत मैदानामध्ये म्हटलं होतं एकच एकमेव फलंदाज आहे, त्याच्याकडे मोठी क्षमता आहे. सिंगल डबल धावा तो का घेत होता त्याचं कारण होतं त्याला माहिती आहे मला तिसरा आणि चौथा गोलंदाज येईल त्यावेळी मी मोठे प्रहार करणार आहे. ही प्लॅनिंग ठरली होती सिद्धेशची आणि 25 धावांवर व्यक्तिगत खेळताना दिसतं. पुन्हा एकदा हवाई अल्ला होईल